नमस्कार मंडळी, आज तुम्हाला अगदी थोडक्यात स्विचार वाचून दाखवतो. तोही मराठीतला स्विचार आहे. स्विचार याप्रमाणे: एखाद्याची उपकार फेडता नाही आले तरी चालतील, पण त्याने आपल्यासाठी काय केले याची जाणीव मात्र आयुष्यभर ठेवावी. स्विचार पुन्हा वाचून दाखवतो. एखाद्याचे उपकार फेडता नाही आले तरी चालतील, पण त्याने आपल्यासाठी काय केले याची जाणीव मात्र आयुष्यभर ठेवावी. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे स्पष्टीकरणात, की एखाद्याने तुमच्यावर फार उपकार केलेले आहे, मात्र तुम्ही आयुष्यभर त्याची जाणीव ठेवली पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण त्याची आठवण ठेवली आहे, जाणीव ठेवली आहे. तेव्हाच आपल्याला हक्क मिळेल बोलण्याचा, हे लक्षात ठेवले पाहिजे. मंडळी, स्विचार हा वेगवेगळे असतात आणि वेगवेगळे मतांतर असतात, आणि हा स्विचार हा जीवनातील संघर्षातील महत्त्वाचा आहे. कारण एखाद्याने तुमच्यावर फार उपकार केलेले असतील तर त्याची परतफेड तुमच्याकडून झाली नसेल तरी चालेल, पण त्याची कायमस्वरूपी आयुष्यभर आठवण ठेवावी. मात्र तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण त्याला परतफेड केल्यासारखाच एक महत्त्वपूर्ण टर्निंग पॉईंट होऊ शकतो. गेल्या अनेक दिवसापासून तुम्हाला स्विचार सांगत आहे. मंडळी, तुम्हाला माझी नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त सपोर्ट करावा, जेणेकरून मला नवनवीन विषयावर अपलोड व्हिडिओ चॅनलवर अपलोड केल्यावर तुम्हाला टाकता येईल. तेही पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय ते व्हिडिओ टाकता येणार नाही, हे लक्षात घ्या मंडळी. कुठलाही व्हिडिओ असू द्या, त्याची माहिती पूर्ण देण्यात येईल. कदाचित व्हिडिओ घेता आला आणि संभाषण करता आले नाही मला, तर मी तशी तुम्हाला त्यात सूचना देईल. कारण वेगवेगळे मतांतर आणि अनेक अडचणी येत असतात. हे जीवनामधील रहस्य आहे, ती कोणालाच सुटलेली नाही. तेव्हा मंडळी, हे लक्षात घ्या. या स्विचाराच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की अनेक वर्षापासून हे यूट्यूब चॅनल चालू आहे. म्हणता तर त्याची पदार्पण फार फास्ट वेगाने चालू आहे. अनेक गोष्टी स्विचारामधून आणि अनेक व्हिडिओमधून तुम्हाला वेगवेगळ्या स्विचार मी देतच असतो. त्याचप्रमाणे माझा तुम्हाला एक महत्त्वाची सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची आहे. मंडळी, आपण आयुष्यभर एखाद्याची जाणीव ठेवा, आणि तसेच परतफेड आपल्याकडून झाली नसेल तर ठीक आहे, ते समजू शकेल कोणीही, मात्र त्याची जाणीव आपण आयुष्यभर ठेवावी, हे महत्त्वाचे आहे. आज जगात जागतिकीकरणामध्ये अनेक प्रकारचे मतांतर होत चालले आहे, आणि त्यात शेतकऱ्याची फार दुर्दशा चाललेली आहे. का तर शेतकऱ्यांपासून कोणताच फायदा नाही, हे लक्षात ठेवा. शेतकरी हा पोशिंदा आहे जगाचा. त्या पोशिंद्याने पिकवणेच बंद केले तर तुम्ही काय खासाल, हे तुम्ही लक्षात घ्यावे. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. एक लक्षात घ्या, अनेक गोष्टी होतील, पण अनेक नोटा कमावता येतील, पण भाकर करण्यासाठी आपल्याला अन्नधान्यच लागेल, हे लक्षात ठेवा. जोपर्यंत अन्नधान्य आपण घेणार नाही तोपर्यंत आपण भाकर तयार कशी करू शकेल? या जगात सर्व काही मिळेल, पण अन्नधान्य वाचून भाकर तयार करता येणार नाही. पैसे भरपूर असतील, कोट्यानकोटी,
पण अन्नधान्य हे पिकवावेच लागेल जमिनीवर, अर्थात जमिनीत. तेव्हाच अन्नधान्य प्रत्येक माणसापर्यंत जाईल. तुम्ही नोटा मोडून खाऊ शकणार नाही, हे लक्षात घ्यावा. म्हणून शेतकऱ्याला कमी समजू नका. शेतकरी हा राजात राजाच राहील. शेतकरी काय करू शकतो हे अनेक गोष्टीवरून सिद्ध झालेले आहे. सिद्ध करण्यासाठी माझं चॅनल तत्पर आहे. लवकरच त्यावर लाईव्ह लोकेशन घेतल्या जाईल, तेही योग्य प्रकारे आणि योग्य माहिती देण्यात येईल. माझा शेतकरी जगला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय ना? शासनाकडून एवढीच अपेक्षा आहे की शेतकरी राजाला प्रत्येक मालाला भाव हा भेटलाच पाहिजे. नाही भेटला तर एक दिवस क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र ठामपणे मी सांगू इच्छितो. हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो आणि तुमची रजा करतो. जय हिंद, जय भारत, जय शिवराय, जय जिजाऊ, भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान, जय किसान.